सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 120 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. नैनाच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, पण नैनाच्या चुकीमुळे तो कोमात गेला आणि तिच्या डॅडीनं तिला घरातून हाकलून दिलं. आणि आता नैनाला दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि म्हणून तिनं जितेंद्रला फोन केला आणि सगळं सांगितलं आणि म्हणाली, मी आपल्या घरी परत येऊ का? आणि त्यानं तिला विचारलं की नक्की काय झालं. तेव्हा तिने रडत रडत सगळं सांगितलं आणि जितेंद्र हॉस्पिटलमध्ये गेला. त्याला बघून दळवीला आणखीनच रडायला आलं. आपण त्याचा किती अपमान केला तरीसुद्धा तो आपल्याला दिलासा देण्यासाठी आला हे बघून दळवी खजील झाला आणि जितेंद्रच्या गळ्यात पडून रडायला लागला. आणि जितेंद्र म्हणाला, रडू नका सर, तो ठीक होईल. आणि मिस्टर दळवी म्हणाले, जितेंद्र बेटा, थँक्यू सो मच. मी कायम तुला नोकरासारखं वागवलं, नेहमीच तुला तुच्छ लेखत आलो, पण आज तू सगळं विसरून धावत माझ्यासाठी आला आणि मला दिलासा देतोस हे बघून खूप बरं वाटलं. आणि जितेंद्र म्हणाला, तुम्ही मला कधीच तुमचा नातेवाईक मानलं नाही, पण विसरू नका आपलंही एक नातं आहे आणि त्याच नात्यापोटी मी इथे आलो आहे तुम्हाला दिलासा द्यायला. आणि त्याची बायको म्हणाली, खरं आहे तुझं जितेंद्र, अडचणीच्या वेळी पैसा काहीच कामी येत नाही. कामी येते ती फक्त माणुसकी आणि आपले नातेवाईक. आणि ती दळवीला म्हणाली, तुला आता चांगलंच कळलं असेल की तुझा इतका सगळा पैसा तुझ्या मुलाला कोमातून बाहेर घेऊन येऊ शकत नाही, कारण तुझ्या चुकीच्या संस्कारांनीच त्याला कोमामध्ये घालवलं. आणि म्हणजेच तुझ्या लाडक्या लेकीनं नैनाने तू तिला दरवेळी पाठीशी घातलंस. जिच्यासाठी तू जितेंद्रला इतकं टाकून बोलायचा, तो आज तुला दिलासा द्यायला आला आहे. आणि मिस्टर दळवीनं जितेंद्रची माफी मागितली आणि पुन्हा नैनानं जितेंद्रला फोन केला आणि म्हणाली, जितेंद्र बोल ना, मी काय करू, मी कुठे जाऊ, मी आपल्या घरी परत येऊ का? आणि तिच्या तोंडातून आपला शब्द आता ऐकला नाही म्हटलं तरी जितेंद्रला बरं वाटलं. आणि तो म्हणाला, नैना, मी तुला कधीच तिथून हाकललं नाही. आजही तू मानलंस तर घर तुझंही आहे आणि नाही मानलं तर तुझं काहीच नाही. तू तुझ्या मर्जीनं घर सोडून गेली होती आणि आता तुझी इच्छा असेल तर ये, ते घर तुझं स्वागतच करेल. आणि हे ऐकून नैनाला बरं वाटलं आणि ती घरी गेली. आता इकडे आरू घरी आली. आतापर्यंत तिनंसुद्धा ट्रॅफिक जाम का झालं होतं याची न्यूज पाहिली होती आणि ती वैतागूनच हॉटेलवर गेली. आणि मेहंदीच्या फंक्शनमध्ये रेडी होऊन बसली. तरीही ती खूपच चिडलेली होती आणि नैनाला ती कोण आहे हे माहीत नसतानाही शिव्या घालत होती. आणि मधू म्हणाली, आरू अगं इतकी का चिडलेस, कूल डाऊन, तू ज्यूस घे म्हणजे तुला थंड वाटेल. आणि मग तिनं ज्यूस घेतलं आणि शांत झाली. आणि दोन्ही हातावर 2 मेहंदी आर्टिस्ट तिला मेहंदी काढत होत्या आणि सगळ्यांचं शूटिंग सुरू होतं. आता प्रत्येकाची मेहंदी छानच येत होती, अगदी एक से बडकर एक डिझाईन होत्या. आता मुलींच्या हातावर मेहंदी काढली होती आणि तन्वी स्वीटीला, रिया आर्याला, नेहा मधू आणि पिहूला पाणी पाजत होत्या, ज्यूस पाजत होत्या, थोडे थोडे स्नॅक्स खायला देत होत्या. आणि अस्मिता मात्र निराश होती, कारण तिची परी आलीच नव्हती. मग ती कोणाचे लाड करणार? आणि ती आता इथे असती तर किती एन्जॉय केला असता तिनं, असं तिलाही वाटलं. आणि त्याचवेळी सरप्राईज असं म्हणून एक उत्साहाने भरलेला आवाज आला आणि सगळ्या जणींनी त्या एका दिशेला बघितलं तर त्यांना ऋषी दिसला. आणि ऋषीच्या पाठीमागे लपलेली परी पुन्हा बाहेर आली आणि ती पळतच अस्मिताकडे जाणार इतक्यात ऋषीनं तिचा हात पकडला आणि हसून म्हणाला, बेबी यू आर प्रेग्नेंट, थोडं हळूहळू कर. आता मला हे सतत आठवण करून द्यावी लागेल का तुला? आणि परीनं स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेतली आणि म्हणाली, उफ, मी विसरलेच होते. इतक्या दिवसातून या सगळ्यांना बघितलं आणि एक्साईट झाले. ऋषी थँक्यू सो मच, पण मी काळजी घेईन, असं म्हणून ती हसून पुढे गेली. आणि अस्मिता तिकडून आली आणि परीला भेटली आणि सगळ्या जणींना
तिला भेटायचं होतं. पण परीच म्हणाली, होल्ड होल्ड, जसे आहात तसेच बसा, आणि सगळ्यांची मेहंदी खूप सुंदर दिसत आहे आणि मी इथूनच तुमच्याशी गप्पा मारते. आणि मग मी सुद्धा काढणार आहे ऋषीच्या नावाची मेहंदी. आणि मधू म्हणाली, ऋषी जिजू तुम्ही बसा ना, तुम्ही उभे का आहात, असं अशी मधू त्याला म्हणाली. आणि ऋषी म्हणाला, बसूनच तर आलोय विमानामध्ये. तशा सगळ्याजणी थोड्या थोड्या हसल्या. आणि आर्या हसून म्हणाली, व्हेरी फनी, आमच्या IPS जिजूंना जोक पण करता येतात का? आता बसा आणि थोडासा पाहुणचार घ्या, असं म्हणायचं आहे. आणि ऋषी म्हणाला, ऋषी पुन्हा जोक करत म्हणाला, 4 जणी पाहून घेतल्या, स्वीटी, आर्या, मधू आणि पिहू. तशा आणखीन सगळ्याजणी खूप जास्त हसल्या आणि म्हणाल्या, आज काय SP साहेब फुल मूडमध्ये दिसतात, भानगड काय आहे? आणि परी हसून म्हणाली, काही नाही, त्याचं मिशन सक्सेस झालेलं आहे आणि आता तो काही दिवस निवांत आहे म्हणून इतका खुश आहे. आणि ना आर्या, तो असाच आहे, पण त्याच्यावरचा जो वर्दीतला माणूस आहे ना, तो त्याला जास्त बोलू देत नाही. पण ऋषीसुद्धा खूप मस्तीखोर आहे. आणि मग नेहा म्हणाली, ओके ऋषी बेटा, तू ये बरं. मग आता तो बसला आणि परी म्हणाली, मम्मी मला भूक लागली आहे आणि इकडचं जेवण ना मी खूप मिस केलं. मग तन्वी अस्मिताला म्हणाली, अस्मिता अगं दोघांच्याही जेवणाचं बघ. मग अस्मितानं दोघांसाठी प्लेट आणल्या आणि परी म्हणाली, मम्मी आचार दे ना. आणि हे ऐकून अस्मिता चकित झाली आणि परीकडे बघायला लागली. आणि तन्वी म्हणाली, अस्मिता अगं असं काय बघतेस, दे ना तिला लोणचं. आणि अस्मिता तन्वीच्या कानात काहीतरी म्हणाली आणि हे ऐकून तन्वीनं सुद्धा परीकडे निरखून बघायला सुरुवात केली. आणि अस्मिता म्हणाली, तन्वी अगं परीला लोणचं आवडत नाही, मग आता ती कसं काय खाते? आणि तन्वी हसून परीकडे बघत म्हणाली, अस्मिता मला वाटतं तिच्याकडे सुद्धा गुड न्यूज आहे. तिचा चेहरा पण बघ ना किती खुल्ला आहे. मला वाटतं तुला जे वाटते तेच खरं आहे, पण आता ती आपल्याला केव्हा सांगते ते आपण बघूया. असं म्हणून दोघीही एकमेकींकडे डोळे मिचकावून बघत होत्या. आणि परी म्हणाली, मम्मी दे ना. आणि अस्मितानं तिला लोणचं दिलं आणि ती खात असताना ऋषीसुद्धा तिची खूप काळजी घेत होता. बेबी तुला हे चालेल का, तुला ते चालेल का? आणि त्यांचं ते बोलणं ऐकून आता तर हे कन्फर्म झालं की नक्कीच परीकडे गुड न्यूज आहे. आता संध्याकाळी आली, सगळे जेंट्स ऑफिसवरून आले आणि ऋषी सगळ्यांना भेटला. आणि अतुल म्हणाला, आता खरं फॅमिली पूर्ण झाली आपली. आणि ऋषी, परी बेटा तुमच्यासाठी वरती रूम आहे. तसा ऋषी म्हणाला, अंकल खाली रूम अवेलेबल नाही का? परीला आता पायऱ्या चढायला नको. तसा अतुल म्हणाला, का काय झालं? आणि आर्यनला लगेच क्लिक झालं, कारण तोही स्वीटीची अशीच काळजी घ्यायचा पायऱ्या चढताना उतरताना. आणि तो म्हणाला, SP सर, साऊथ इंडियाचा दौरा तुम्ही सक्सेस केलेला दिसतोय आणि मिशन सक्सेसफुल ना? कंप्लीट केलं ना मिशन? तसा ऋषी हसला आणि म्हणाला, येस मी डॅड बनतोय. तसं सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी ऋषीचं अभिनंदन केलं. पण परीनं अजून एकाही लेडीजला सांगितलं नव्हतं की ती मॉम होणार आहे. पण ऋषीनं मात्र सगळ्या जेंट्सला सांगितलं आणि मग तिला खालचीच रूम दिली. आणि ऋषी म्हणाला, परी मी घरून जाऊन येऊ का? तुझी मम्मी आहे तुझ्याजवळ आणि मी माझ्या घरी मम्मीकडे जातो, ती एकटी आहे. इथे तू तुझ्या मम्मीसोबत रात्रभर गप्पा मार आणि मी तिकडे माझ्या मम्मीसोबत रात्रभर गप्पा मारतो. आणि परी म्हणाली, ओके. आणि मग ऋषी निघून गेला. आणि आता रात्रीचा डिनर करताना अस्मितानं आता परीला न मागता लोणचं दिलं. आणि आर्यन म्हणाला, एक मिनिट, परी तुला तर आचार आवडत नव्हता, मग हे तू कधीपासून खातेस?
आणि परीनं जीभ चावली आणि आर्या म्हणाली, परी तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस का? आणि परी म्हणाली, काहीच नाही, मी कशाला काय लपवू? आणि अतुल म्हणाला, पण परी मिसेस तिवारी काही नाही बोलल्या तरी मिस्टर तिवारी आम्हाला सगळं सांगून गेले आणि त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. तशी परी चकित झाली आणि म्हणाली, अंकल कसला गुन्हा? ऋषी नक्की काय म्हणाला? आणि आर्यन म्हणाला, तू इतका आचार का खाते? त्याचं कारण सांगितलं त्याने आम्हाला आणि त्याचा तोच गुन्हा त्यानं कबूल केला आहे. तुमच्याकडे गुड न्यूज आहे हे कळलं आहे आम्हाला. तसं आता सगळ्या लेडीज खूप एक्साईट होऊन हसल्या आणि म्हणाल्या, आम्हाला कसं माहीत नाही आणि ही गोष्ट जेंट्समध्ये कशी काय कळली अगोदर? परी हे खरं आहे ना? आणि परी लाजून हो म्हणाली आणि मग सगळ्यांनी परीचं अभिनंदन केलं आणि तिला आशीर्वाद दिले. आणि मग आर्यन म्हणाला, पण परी इतकी काय घाई होती गं? मला माहीत आहे ऋषी ना माझ्यावर जळतो म्हणून त्यानं लगेच माझ्यानंतर डॅड होण्याचं ठरवलं. आणि परी हसून म्हणाली, चिकू तुझं आपलं काहीतरीच, असं कुठं नसतं. आणि आर्यन म्हणाला, असं नसतं तर कसं असतं? बट रिअली आय एम सो हॅपी फॉर यू, असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि म्हणाला, या लग्नाच्या गडबडीनंतर मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, नंतर भेटू. आणि मग सगळे आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला गेले आणि आपल्या आपल्या बायकोची मेहंदी बघत बसले. संग्रामला मात्र आत्ताच मधूची मेहंदी बघणं अलाउड नव्हतं आणि सुहागत रात्रीला तो तिची मेहंदी बघणार होता. त्यामुळे आर्यानं संग्रामला तिथून हाकलला आणि मधूला रूममध्ये घेऊन गेली. इंद्रानं संग्रामला त्याच्या रूममध्ये झोपायला पाठवला आणि जितेंद्रला सांगितलं की याच्यावर लक्ष ठेव, यानं अजिबात बेडरूमच्या बाहेर येता कामा नये आणि मधुशी भेटायचं नाही. संग्राम हसून म्हणाला, सर नाही जाणार, ट्रस्ट मी. इंद्रा म्हणाला, तरीही आणि उद्या हळद आहे ना, पटकन झोपा, असं म्हणून इंद्रा त्याच्या रूममध्ये गेला. आणि आता आरू गेली होती अर्जुनला तिची मेहंदी दाखवायला आणि म्हणाली, डॅड कशी आली आहे मेहंदी? आणि लहानपणी आरू अशीच पळत पळत यायची अर्जुनला दाखवायला आणि अर्जुनने नेहमीसारखं तिच्या हातावर त्याचे ओठ टेकवले आणि म्हणाला, वाव माय गुडनेस प्रिन्सेस, यू आर लुकिंग सो प्रिटी. आणि किती रंगली आहे मेहंदी, खूपच प्रेम आहे कोणाचं तरी आमच्या प्रिन्सेसवर. आता जा आणि इंद्राजीला मेहंदी दाखवा. आणि मग आर्या तिथून गुड नाईट म्हणून बाहेर आली आणि मग तन्वीसुद्धा स्वीटीला आणि आर्यनला स्ट्रिक्ट सूचना देऊन बेडरूममध्ये आली. आता आर्यनला तर स्ट्रिक्ट सूचना द्याव्याच लागायच्या. आणि मग इंद्रा म्हणाला, आरू मला दाखव ना मेहंदी. आणि तिचे हात पाठीमागे लपवून ती म्हणाली, नाही इंद्राजी, असंच नाही बघायचं, माझं गिफ्ट द्या मग मेहंदी बघा. इंद्रा म्हणाला, आरू आता हे काय नवीन? बेबी ते सुहाग रात्रीला मोदिकाईचं गिफ्ट असतं आणि आज तर असं काहीच नाही. आरू तरीही म्हणाली, असू दे, मला गिफ्ट हवं. आणि इंद्रा म्हणाला, ओके मग हात पुढे कर आणि डोळे झाक. आणि मग तिने हात पुढे केले आणि डोळे झाकून घेतले आणि इंद्रानं त्याचे थंड ओठ तिच्या तळहातावर टेकवले. तशी आर्या शहरून गेली आणि तिथून दूर पळाली आणि म्हणाली, चीटर. तशी त्यानं तिला पकडली, मिठीत घेतली आणि घट्ट मिठी मारून म्हणाला, चीटर नाही बाबा, अभी तो यही सही सुरुवात है, असं म्हणून तिला किस करायला लागला. आणि सुरुवात तिच्या मेहंदीपासूनच केली. आर्या फार फार शहरून उत्तेजित होत बेडवर गेली आणि जास्त काळ तो स्वतःला रोखू नाही शकला स्वतःला आणि कपडे काढून फेकले आणि बेडवर चढला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. आणि आज प्रत्येकाच्या बेडरूममध्ये कमी जास्त प्रमाणात असंच काहीतरी रोमॅन्टिक होतं. पण आर्यनला मात्र तन्वीनं चांगलाच दम दिला होता, त्यामुळे त्याला स्वीटीला जास्त त्रास नाही देता आला.
आणि आता इकडे नैना हळूच घरी आली तर घरात अजूनही लाईट नव्हती आणि मेणबत्ती लावून संग्रामची मम्मी आणि पप्पा जेवत होते. संग्रामच्या मम्मीचं तोंड सुरूच होतं. ती एक मूर्ख बाई होती. अर्जुनला शिव्या घालत होती आणि म्हणत होती, मी आता परवा संग्रामचं लग्न होऊ देणारच नाही. संग्रामचे पप्पा म्हणाले, हे बघ, तू असं करू नकोस. त्यानं त्यांच्यावर काहीच फरक पडणार नाही, उलट तू अडचणीत येशील. संग्रामची मम्मी म्हणाली, अहो, मुलाची आई आहे मी. शेवटी 9 महिने 9 दिवस माझा मुलगा मी पोटात सांभाळला, इतका मोठा केला, तो पुरुषासारखा पुरुष झाला आणि आता तिच्या हवाली करू का? त्याला काय झाडावरून तोडला का तिनं असंच? अहो, एका शब्दानं ती मुलगी मला मम्मी या, बसा, ज्यूस घ्या, पाणी प्या असं म्हणाली सुद्धा नाही. किंवा लग्नामध्ये एखादी साडी मिळणार आहे की नाही हेही माहीत नाही. मग दागिन्यांचं तर दूरच राहू द्या. अशी अजूनही ती बाई त्यांच्याकडून अपेक्षा करतच होती. आणि ती म्हणाली, तुम्हाला सांगते संग्रामचे पप्पा, संग्राम कधीच खुश नाही राहणार तिच्याशी लग्न करू. आता हे सर्व दरवाजात उभा राहून नैना ऐकत होती आणि नैनाचं आता त्या अंधाराकडे, संग्रामच्या मम्मी पप्पाकडे तिनं बघितलंच नाही. कारण ती खूप टेन्शनमध्ये होती तिच्या भावाच्या आणि इतर कोणत्याच गोष्टीकडे तिचं सध्या लक्ष नव्हतं. पण ती तशी दरवाजात बघितली तिला आणि संग्रामची मम्मी घाबरली आणि म्हणाली, कोण आहे? आणि ती बारीक आवाजात म्हणाली, मम्मी मी आहे. आणि संग्रामचे पप्पा चकित होऊन म्हणाले, नैना बेटा तू यावेळी अशी कशी आली? आणि नैना काहीच न बोलता तिच्या बेडरूममध्ये गेली. आणि आता मात्र तिला गरम होत नव्हतं आणि ती काहीही नखरे करत नव्हती. गुपचूप त्या अंधारात AC नसताना सुद्धा जाऊन झोपली आणि तिचा भाऊ लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत होती. मग सकाळी उठल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली, पण आताही तिला तिच्या मम्मी डॅडीनं तिथं येऊ दिलंच नाही. कारण तिची चूक क्षमा करण्याच्या लायकीची नव्हती. किती इगो असावा माणसामध्ये, त्यालाही काही लिमिट असते ना. आणि नैनासारखी इगोस्टिक मुलगी आजपर्यंत बघितली नव्हती कुणी. आणि आता संध्याकाळ झाली. संग्राम मधूची हळद सुरू झाली आणि त्याचवेळी पोलीस स्टेशनमध्ये संग्रामची मम्मी गेली आणि म्हणाली, मला तक्रार नोंदवायची आहे. माझी तक्रार लिहून घ्या. इन्स्पेक्टर म्हणाले, ओके, कोणाविरोधात तक्रार आहे आणि कसली? आणि संग्रामची मम्मी म्हणाली, माझी तक्रार आहे अर्जुन देसाई विरोधात. त्यानं माझ्या मुलाला फूस लावली आणि लग्नाला उभा केला, तेही आमची परवानगी नसताना. आणि हे सगळं त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यानं केलं. आणि आता हे ऐकलं तसं इन्स्पेक्टर तिला म्हणाले, तुम्ही बसा. आणि बाहेर जाऊन अतुलला फोन लावला आणि हे सगळं सांगितलं. आणि हे ऐकून अतुल चकित झाला आणि काय विचित्र बाई आहे, हार मानायला तयारच नाही. संग्रामची मम्मी कसली विचित्र बाई आहे असं त्याला वाटलं. आणि त्यानं ही गोष्ट गुपचूप अर्जुनच्या कानात सांगितली. आणि अर्जुनने अतुलकडून फोन घेतला आणि इन्स्पेक्टरला म्हणाले, इन्स्पेक्टर अरेस्ट हर. खूप लालची बाई आहे ती आणि हे लग्न होईपर्यंत ती बाहेर येता कामा नये, गॉट इट. आणि तिच्यावर काय गुन्हा नोंदवायचा ते लग्न झाल्यावर सांगतो मी, सध्या तिची मेहमान नवाजी सुरू करा. आणि इन्स्पेक्टर हसून म्हणाले, ओके सर. मग इन्स्पेक्टर तिच्याजवळ गेले आणि तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवून म्हणाले, मॅडम पाणी घ्या. आणि संग्रामची मम्मी पाणी घेऊन म्हणाली, थँक्यू इन्स्पेक्टर. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, आता उठा आणि चला. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, कुठे? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, लॉकअपमध्ये. उरलेली खातिरदारी तिथं होईल. तशी संग्रामची मम्मी खूप घाबरली आणि तिच्या तोंडचं पाणीच पळालं.